आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा। तेने विना जीवा सुख, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये। आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा। तेने विना जीवा सुख, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये। हे रती माई के दुःखाचे जन, हे माई के दुःखाचे जने, हे माई के दुःखाचे जन, हे माई के दुःखाचे जने। नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुले आए, अविनाश करी आपुले आए, अविनाश करी आपुले आए, अविनाश करी आपुले आए। मना पिसे गोविंद, लावे मना पिसे गोविंदा, लावे मना पिसे गोविंदा। हे रती माई के दुःखाचे जन, रति माई के दुःखाचे जने तेरा, माई के दुःखाचे जन, रति माई के दुःखाचे जने तेरा। अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, अंती अवसान। कामणे कामरणेची सरे, कामने कामरणेचे सरे, कामणे कामरणेची सरे, कामने कामरणेचे सरे। उत्तमते उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कामणे कामरणेची सरे, कामने कामरणेचे सरे, कामणे कामरणेची सरे, कामने कामरणेचे सरे। उत्तमते उरे कीर्ती मागे, उत्तमते उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे। हे रती माई के दुःखाची जन, हे रति माई के दुःखाचे जन, हे रती माई के दुःखाची जन, हे रति माई के दुःखाचे जन। नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, अंती अवसान। हो बार कुमार, हरि जय जय विठोबा रघुमार, जय विठोबा रघुमार, जय जय विठोबा रघुमार, विठोबा रघुमार, जय जय विठोबा रघुमार, जय जय विठोबा रघुमार। हरि विठोबा रघुमार, विठोबा रघुमार। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी
सुख नोए तिन बिना दीवा सुख नोए गिरत माए के दुखति गिरत माए के दुखति बिना देवा सुख नोहे बिना देवा सुख नोहे गिरत माए आवाज द्या दिया दिया
आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. यरती माई के दुःखाचे जनती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करे आपुले आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. यरती माई के दुःखाचे जनती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. यरती माई के दुःखाचे जनते, नाही आदि अंती अवसान. विठ्ठल विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दत्तमनीन्द्र समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजमस्मरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं, समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्ते भजे ज्ञानदेवं, समाधिस्ते भजे ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंजी नमस्कारोनी. आता ओम नमो ज्यादेवेत प्रतिपाद्य जे जे स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदा स्वधारे. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. सरे चरण दोरे चरण संसारिया, दोरे चरण संसारिया. चक्रपादाने कथेता विसा, चक्रपादाने कथेता विसा, चक्रपादाने कथेता विसा, कथेता विसा. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तो ओम नम ज्ञानेश्वरा करुणा कर दळ तुमच्याकडून पाहून झालो चराचर. मी इकडा कुसरी काहीच नाही बोलतो जतन बायको एका दास त्याचे आस पूर्वावी मस्तक हे पायावर यावर संतांच्या प्रतिवर्ष पंढरपुरात दर्शनामात्वर हरिभेटी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमीशयन्तम्. वटस्य भद्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि. भज व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. भिक्षगुच्छमस्तकं सुनाथवेणुमस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोड दुखते गाडी आपण सावे जवळी. घ्यावी घ्यावी माझी भाग का मागे नाणक तुका या बंधू म्हणे देवा शब्द गाची राखावा. कर जोडी तुका ते गाडी आपण सावे जवळी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निश्चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरणे करावा वीर. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दर्शन रे तापस्रभावती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई. माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते. माझा बरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला. नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेव्हा सुख नाही. यरती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. प्रस्तुत
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळजळले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव मान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपावन क्षेत्र खडकवाडी या ठिकाणी कैलासवासी यादवराव विठोजी गागरे नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. नानासाहेब माजी चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पळशी नानांच्या पश्चात त्यांचं भलं मोठं असणारे या ठिकाणी कुटुंब नातेवाईक इष्टमित्र गणगोत्र त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्या पश्चात असणारी त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या असणारी तिघं मुलं श्री पोपटराव यादवराव गागरे श्री विनायक यादवराव गागरे आणि श्री बाळासाहेब यादवराव गागरे त्यांचे नातवंड त्यांच्या मुली जावई सगळा गोतावळा इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमासाठी उपस्थित राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातले सगळे मान्यवर वारकरी संप्रदायातले निष्ठावंत आणि आपल्या परिसरात नामवंत असणारे गुणीजन महाराज मंडळी मृदंगाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार दोघं त्या ठिकाणी गानगंधर्व उपस्थित आहेत. सगळे संस्थेचे विद्यार्थी आपण सुंदर वाजवतात ऑर्गन आपल्यालाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आपली मधून मधून कमी करू नका म्हणजे झालं. विठ्ठल 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 अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगामधून त्या ठिकाणी जीवनामध्ये सुखी होण्याकरता माणूस जे सायास करतो ते सायास फलद्रूप होण्याकरता काय करायला पाहिजे याचा उपदेश करतायत. जीवनात संसारात जन्माला आल्यानंतर तुम्हाला सुखी व्हायचं आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे त्याचा उपाय जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतायत. मायबापा परमात्मा एकटा होता एकला न कंठेचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने 21 स्वर्ग 8 वसु नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नाग देवता सिद्धचरण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा भगवंतानं जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. 83,99,999 प्रजाती जन्माला घातली. भगवंतानं त्यांच्याकडे पाहिलं आणि देवाच्या लक्षात आलं याच्यातली एकही जात माझं भजन करत नाही म्हणून भगवंतानं 84 लक्ष योनी बनवली मानवाची. पाहुणी नर देहासी सुख जाहले भगवंताशी या नरदेहाकडे पर्यंत देवाला आनंद वाटला. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना कमल मुख राम भजन कमल मुख राम भजन खाना पीना सोना बाल बच्चों को जन्म देना बीमार पड़ना फिर वापस आना फिर वही करना सदियों से चलता आ रहा है म्हणून या जीव भ्याला शरण गेला. मायबापा भगवंतानं सुंदर असा नरदेह तुमच्या माझ्या ताब्यात दिला आणि त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता जपान चुलता अजिबात नाही. भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानोबारायांसारखे संत नाहीत ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णासारखा मंत्र नाही रामायणासारखी आचारसंहिता नाही दशरथासारखा बाप नाही कौशल्यासारखी माय नाही रामासारखा मुलगा नाही सीतेसारखी सून नाही उर्मिलीसारखी जाऊ नाही श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठण्या नाही भरतासारखा भाऊ नाही लक्ष्मणासारखा बंधू नाही हनुमंतासारखा सेवक नाही विभीषणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कोल्ह्या इतका लवळ नाही कावड्या इतका धूर्त नाही काजळा इतकं काळं नाही लोण्या इतकं मऊ नाही माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. सुंदर असा नरदेह देवानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी एकदा संसदेमध्ये म्हटले होते हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं है एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है कन्याकुमारी इसके पग पखारते गुजरात और आसाम इसके भुजा. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं है एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्रसंत वंदनीय वर्णन करतात तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. या
या देशात अनेक पंथ अनेक संप्रदाय, याजसाठी जप याजसाठी तप व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, याजसाठी तप, याजसाठी तप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, याजसाठी अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले. वा. याजसाठी जप याजसाठी तप व्यासही अमुप ग्रंथ गेले. कशासाठी? पशुका होत पनया नरका कचुन होय, नरकुच करणी करे तो नरक नारायण होय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा लोकने दिला असे. नराचा नारायण मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं सुंदर असं नरदे तुमच्या माझ्या ताब्यात दिला. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज आज. लोक म्हणतात 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. महाराज लोक चंद्रावरती गेले, मंगळावरती गेले, आदित्यावरती सूर्यावरती आदित्य यान आम्ही लॉन्च केलेलं आहे. चंद्रयान 3 आमचा सक्सेस झालेला आहे. इकडे एवढी विज्ञानाने प्रगती केली. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज कशासाठी हो? खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज आज आहे, तेही माणसासाठी आहे. नाही तर काय थोडी श्वान सुकुरे बापुडी खंतित न करा होणे गाढव कुत्रा. कथा कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, कुत्र्या मांजऱ्यांना नाही. मला सांगा, कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतून मरताना कुत्रा म्हणूनच मरतो. तुमच्या गावामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मौतीनं मेला गाव? कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून तर कीर्तन आहे. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित नानांसाठी आयुष्यभर केलेल्या पुण्याईचं हे स्मरण आहे, ही पोच पावती. तुम्ही आयुष्यभर काय केलं हे जिवंत असताना कळत नाही हो. गेल्यानंतर तुमच्याकरता किती लोकांच्या डोळ्यात अश्रू आले याच्यावर तुमच्या आयुष्याची फलश्रुती अवलंबून आहे. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है, दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते. इतकं चांगलं जगा तयाचा हरिक. 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने सुखानं बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे कामं करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे कामं करा की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे कामं करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. तरच जगण्याला अर्थ आहे. म्हणून जाणते नि तव छिज्यावे, जवाप किरती अंगन पवे, आणि सांग पाके विनिगावी येथोनिया. कुत्र्या मांजऱ्याला कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज नाही, परमार्थाची गरज नाही. डुकराला तर अजिबात नाही. डुकर गटारात तोडतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघतं, अख्खं घाणीनं भरलं. त्याने पाहिलं समोर बंगला आहे, खाली गालीचा आहे, सोफा सेट आहे, दिलटाणाचं एसी आहे, आणि गटारात भरलेलं घाणीनं माखलेलं डुक्कर. त्याला वाटलं की या बंगल्यात जाऊन लोळावं. असं कधी झालं गाव? असं कधीच होत नाही. का? त्या डुकराला माहिती आहे जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली आहे तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारामध्ये लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही. पण असे बरेच बंगल्यावाले आहेत, त्यांनी तसं लोळू नये म्हणूनच परमार्थाची गरज आहे. विठ्ठल प्रत्येकाची धावपळ सुखासाठी आहे, प्रत्येकाची अपेक्षा सुखासाठी आहे. सुखा लागे करसी तळमळ. रात्रंदिवस तुमची माझी अपेक्षा सुखासाठी आहे. पण मिळालं का? मिळतं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुखाची परिभाषा काय? सुख म्हणतात तरी कशाला? सुख म्हणजे नक्की काय असतं? सुखाची परिभाषा काय? मायबापा आम्हाला सुखही कळत नाही, दुःखही कळत नाही. एक सांगू का? माणसाला जास्त सुखही सहन होत नाही, जास्त दुःखही सहन होत नाही. जास्त दुःख आलं की माणूस आत्महत्या करतो, जास्त सुख आलं की अटॅक येतो. या दोघांचा बॅलन्स सांभाळायचा असेल तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. मग देवाची गरज कशासाठी महाराज? खाणं तुमच्या हाती, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठ उठवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती, तिच्यावर बसून खडकवाडीपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती, गहू पिकवणं तुमच्या हाती पण तो खाऊ द्यायचा की नाही हे त्याच्या हाती, बंगला बांधणं तुमच्या हाती पण त्या बंगल्यात राहू द्यायचं की नाही
हे त्याच्या हाती आहे. हे ज्याच्या हाती आहे त्याला देव म्हणतात. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. मग देवाचं नामचिंतन, देवाचं नामस्मरण करायची गरज काय हो? सध्या परमार्थाचं मायबाप हो, नाश केला शब्दज्ञानी, अर्थ लोपला पुराणी. सध्या परमार्थ सिजनेबल झालाय, सिजनेबल. महिने वाटल्या गेले, वार वाटल्या गेले. श्रावण महिना बापाचा, भाद्रपद मुलाचा ना अश्विनाईचा. वार सुद्धा वाटल्या गेलेत. परमार्थाची गरज काय? तर महाराज म्हणता, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझविन रामा मज कंठ वेना. प्रारब्ध टळत नाही. तुम्ही जे करता ते क्रियामान, जमा झालं ते संचित, आणि भोगताय ते प्रारब्ध. प्रारब्धाचे 3 प्रकार: मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. काही लोकांचं प्रारब्ध तीव्र असतं. किती तीव्र असतं ऐका. गणपतीच्या अगोदर एक 7-8 वर्षाचं पोरगं रात्यातून स्टार झालं होतं. एका रात्रीत स्टार झालं. या महात्म्यांनी 10-10, 12-12 वर्षे तपश्चर्या केली, साधना केली, तेव्हा माता सरस्वतीची, ज्ञानोबरांची कृपा आहे. ते पोरगं रात्यातून स्टार झालं होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती, टुकुमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरगं म्हणे, महाराज माझ्या बापानं बोटानं हाणला. नालायक होतं, बापानं हाणला. हे त्याचं प्रारब्ध आहे. एक बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागायची आणि पैसे मागायचे, गाणं म्हणायची आणि भीक मागायची. ती बाई रात्यातून स्टार झाली होती इंडियन आयडलमध्ये. रात्रीतून. याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीन रामा मजकंठ. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानून नये खेदू, म्हणावा गोविंद वेळ. बरं ते चुकत नाही. एखाद्यानं म्हटलं मी लय सात्विक होतो, मी लय धार्मिक होतो, मी लय परमार्थ केला, मी लय दान धर्म केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोटाडा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणलं हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, दाखव याला, दाखव याची क्लिप दाखव, याने काय केलेलं आहे. चुकत नाही. देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्या बापाला चुकेल का हो? देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं 16 वर्षाचं पोरगं इनडायरेक्ट मारलं गेलं होतं. देवाचा बाप होता, थोडीफार फॅसिलिटी दिली असती. देवाचं ऑडिट तपासणारा कोणीच नव्हतं. देवाचा बाप राजा दशरथ 4 लेकरं होते, पण मरताना तोंडात पेंट टाकायला एकही नव्हतं. मला सांगा, रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती असेल? चुकत नाही. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपसील कोठवर रे वेड्या, लपसील कोठवर. चुकत नाही, अजिबात नाही. मायबापा, महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे किंवा जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचित. बरं मग संप्रदायानं कर्मवाद शिकवला, प्रारब्धवाद शिकवलाच नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवान गीतेत अर्जुनाला सांगता, अर्जुना कर्मयोगी हो. भगवंताच्या ऐवजी जर दुसरा गुरु असता तर अर्जुनाला सांगितलं तर एकदम चांगलं सांगितलं, तू धनुष्य खाली टाकलं, तुला मरगड आलेले, युद्ध करायचं नाही, मस्त अंगावरती भगवे कपडे घेऊन हिमालयात निघून जा. देवानं सांगितलं ते चालत नाही. जबाबदाऱ्या झटकून तुला पडता येणार नाही. कर्मवाद आमच्या संप्रदायानं शिकवला. असेल माझा हरीन तर देईन खाटल्यावरी, हे संप्रदायाला मान्य नाही. आम्ही कर्माचे उपासक आहोत. कर्माचा सिद्धांत, थेरी ऑफ कर्मा, फार सुंदर असं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत मांडलेला आहे. मग का हो, तुम्ही म्हणता प्रारब्ध टळत नाही, पण नाथ महाराज सांगतात हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. नाथबाबा सांगता हरीची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो. मग हरी एक नाही, हरी तारो नाम 6000, कहा नाम लिखवे कनकोतरी, रोज रोज बजले मुकाम, कहा नाम लिखवे कनकोतरी. देवाचं एक नाव नाही. श्रेणंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा तुकोबा अनंत. प्रारब्ध टाळलं म्हणजे सुखी होणे. मग सुखी जर व्हायचं असेल, हित व्हावे जरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. देवाची सेवा, देवाचं नामस्मरण केलं तर माणसाला सुख मिळतं. मग ते सुख आहे कुठे? सुख वसे हे चिटाई बहुपाई संतांच्या, म्हणून केला वास नाही नाश तये ठाई.
संतांच्या जवळ सुख आहे. मग का हो संत सुखी झाले कशानं? आम्ही त्याने सुखी. ते म्हणता आम्ही त्याने सुखी झालो, आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं. मग कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं महाराज? ते म्हणले त्या बाबतीमध्ये साशंकता आहे. तुकोबाराय सांगता आवडी अनंत देवाचे नावं अनेक आहेत. विष्णू सहस्रनामात 1008 नाव आहेत. देवाचे अवतार भरपूर आहेत. मग नेमकं कोणत्या देवाचं नामस्मरण करायचं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या भानगडीत पडूच नका. तुम्ही एक करा. जर तुम्हाला सुखी व्हावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये एकच जे नाम भगवंताचं आहे त्याच्याशी दृढ राहा. अभंगाच्या पहिल्या चरण आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 आपुला तो एक आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नहे. एक धरेला चित्ती आम्ही रखमाईचा पती. ज्ञानोबारांनी स्पष्ट निर्देश दिलेत. एक तत्व नाम दृढ धरी मना. एकोहम देवतम नास्ति. एकमेवा द्वितीय ब्रह्म. परमात्मा एक है, सबका मालिक. हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अलग, तू एक ही है. ईश्वर एक है, परमात्मा एक है. सबके दिल में खुदा भरा है. किसे कहूँ मैं छोटा बड़ा है. गाँव के अंदर मस्जिद खड़ी प्यारे, और जगह क्यों खाली पड़ी है. सबके दिल में खुदा भरा है. किसे कहूँ मैं छोटा बड़ा. ईश्वर एक आहे, परमात्मा की भगवान एक आहे. पुण्याला जाण्याकरता रस्ते अनेक आहेत, पण पुणे एकच आहे. पारनेर मार्गे गेले तरी पुण्यालाच पोहोचाल. साताऱ्यावरून आले तरी पुण्यालाच पोहोचाल. मुंबईवरतून आला तरी पुण्यालाच पोहोचाल. रस्ते अनेक आहे, पण ठिकाण एक आहे, नाव अनेक आहे, परमात्मा एकच आहे. जाऊ द्या. मला सांगा, सुंदरते ध्यान उभे विटेवरी का सुंदरते ध्यान उभा विटेवरी? उभे का उभा? उभा का उभे? ऐकताय ना?
सुंदर ते ध्यान उभा की सुंदर ते ध्यान उभे? हां, उभा, उभे, उभे. जाऊ द्या. यादवराव नानांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता परिवाराने. एवढी गर्दी होती, मंडपात बसायला जागा नव्हती. बरेच लोक मागे उभे होते. बरेच होते म्हणून उभे होते. महाराज गावात ग्रामसभा सुरू होती. सगळं व्यवस्थित चालू होतं, पण एक माणूस उभा राहिला. एक माणूस उभा राहिला. एक होता म्हणून उभा राहिला, अनेक होते म्हणून. मग आता सांगा, सुंदर ध्यान उभा का सुंदर ध्यान उभे? उभाच येतो. उभे म्हटलं की अनेक वचने होतं. ईश्वर जर एकच आहे तर मग तो उभाच आहे. याला बाकीच्यांनी सपोर्ट केलेला आहे. सगळ्या संतांच्या साहित्यातले प्रमाण बघा, उभाच म्हटलेला आहे. जनाबाई काय म्हणते बघा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव. बरं, नाथबाबा काय सांगतात? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे. बरं, अजून एक प्रमाण आहे. वाटप आहे उभा. अजून आहे उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, भाविकासाठी, भाविकासाठी. उभा भाविकासाठी. आपुला तो एक देव करून घ्यावा. अजून याला प्रमाणे तुकोबरायांचं सेवितो हा रस वाचितो आणि त्या घ्यारे नका बोरानं विटेवर ज्याची पाऊले समान तोची एक, तोची एक. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. त्याच्या वाचून जीवाला सुख नाही. कारण तो कसा आहे? सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंगधर. हे सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. हे सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर, तुका म्हणे विटेवर. हे सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे विटेवर. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर, आणि बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर, आणि बाप रखुमा देवीवर. ओ तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा.
एकच आहे. म्हणून आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्या वाचून जीवाला सुख नाही. त्याच्या किती जवळची व्यक्ती असली तिला वाटलं की मी देवा वाचून सुखी राहू शकते, त्यालाही शक्य नाही. आपण तर लई लांबचे, आपण तर हा सप्ताह तोच सप्ताह त्याच्याकडे पाहतो. किती जवळची माणसाच्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे हो? आपल्या जीवनात सगळ्यात जवळचं नातं कोणाचं? जाऊ द्या मीच सांगतो. मग तुम्ही म्हणा तुला बोलवलं कशाला? सांगायलाच बोलवलंय ना तुला, मग सांग. मग ऐका, काही गोष्टी माणूस बापाला सांगत नाही आईला सांगतो, काही गोष्टी आईला सांगत नाही बापाला सांगतो, काही गोष्टी आईलाही सांगत नाही बापालाही सांगत नाही. पण माणसाच्या जीवनात सगळ्यात जवळचं नातं पत्नीच आहे. देवाच्या बायकोला जरी वाटलं की मी त्याच्यापासून सुखी राहू शकते, तिलाही शक्य झालं नाही, अजिबात नाही. प्रभू रामचंद्राच्या जीवनात वनवास प्राप्त झाला. भगवान वनवासाला गेले. भगवती जानकी पावलावरती पाऊल ठेवून वनवासात गेले. खाच खडगे दगड गोटे काट्या कोपट्यांमधून भगवती जानकी कुठलीही तक्रार न करता वनवासात गेली. कोण होती? सीता, विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. नवऱ्याच्या जीवनात संकट आलं, वनवास आला, तर सीता खाच खडगे दगड गोटे काट्या कोपट्यांमधून चालत राहिली. बसलेल्या माझ्या मातांना मी विचारतो, सीतेला जेवढा त्रास झाला त्याच्यापैकी 1% तरी तो मला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारले, तुम्ही 4 ठणू लावून देत्या. त्याला कायद्यात नावही फार गोड आहे, डोमेस्टिक व्हायलेन्स. बायकोला मारणं गुन्हा आहे. बायकोला मराठी साहित्यामध्ये अनेक नाव आहे, त्याच्यातले 45 नावं मी वाचले. 45 नावं आहे बायकोला. दारा, भार्या, पत्नी, जाया, बायको, अर्धांगिनी, प्राणेश्वरी. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाईफ, WIFE. याचं स्पेलिंगचा अर्थच फार सुंदर आहे, WIFE, विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. पाश्चात्यांनी त्याचं स्पेलिंगच असं काही निर्माण केलेलं आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. ते म्हणतात की हे कायमस्वरूपी संघर्ष आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीला अर्धांगिनीचा दर्जा आहे. अर्धांगिनी. प्रत्येक गोष्टीत अर्धी वाटेकरी येते. अर्धांगिनी. तिचं नावच अर्धांगिनी आहे, त्याच्यामुळे बायकोला काही गोष्टी अर्ध्याच सांगायच्या असतात. नावच अर्धांगिनी आहेत. देवाच्या पत्नीला वाटलं की मी देवा वाचून सुखी राहू शकते. वनवास प्राप्त झाला. 13 वर्ष भगवती जानकी जंगलात होती, पण सुखी होती, कारण देव जवळ होता. जोपर्यंत देव सोबत आहे, देवाची संगती आहे, तोपर्यंत सीतामाता सुरक्षित आहे, सुखी आहे. मग असं काय झालं? सोन्याचं हरिण सीतेनं पाहिलं. तिला अपेक्षा निर्माण झाली की एवढं हरिण मला पाहिजे. ऐका, आशा करू नये इतर जनाची, आशा करावी परमेश्वराची. आशा तो केशनाशा नदी वये झंझुना. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले तयाशी. आशा लय वाईट आहे. आशा निर्माण झाली की तिची बहीण छोटी भेटायला येते, तिचं नाव आहे निराशा. म्हणून तुकोबाराय सांगता, गेले आशापास. किंवा अजून एका ठिकाणी सांगता, अनिक सायास न करी धरियास होईन उदास सर्व भावे. कशासाठी? आशा उपजली की जीवनामध्ये त्रास आहे. सीतेनं सोन्याचा हरिण, देवानं विचार केला की सीते, योगियांच्या ध्यानी ध्यातना थोडंशी असा मी आहे. अगं म्हणले, केसांच्या जटा झाल्या, नखाच्या चुंबडी झाल्या, जे हिमालयामध्ये वायू भक्षण करून राहिले, मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही. जे दिवसात 2-2, 3-3 कीर्तनं परत करत फिरता, मी त्यांना कधी दिसलो नाही. आणि मी तुझ्या जवळ असताना तुझं लक्ष सोन्याच्या हरणाकडे जातं. सोन्याचं हरिणच काय, तुला सोन्याच्या गावातच नेऊन बसवतो ना, तिथेच जाऊन बैस. देवाकडे मागणं चुकीचं नाही माय. मांगो उसी से जो दे खुशी से कहना किसी से. तसं नवऱ्याकडे मागणंही चुकीचं नाही, मागणं चुकीचं नाहीच आहे, पण त्याचा काहीतरी काळवेळ असावा लागतो. नवऱ्याकडे साडी मागणं चुकीचं नाहीच आहे तुमचं, साडी मागितलीच पाहिजे तुम्ही. पण घरात कपाट भरून साड्या असताना साडी करता भांडण करणं चुकीचं आहे. आमच्या शेजारच्या बाईनं साड्यांचं कपाट उघडलं, त्या साड्यांच्या घड्या त्या बाईच्या अंगावर पडल्या, ती बाई त्याच्या खाली दबून मेली. एवढा असताना भांडण करणं हे चुकीचं आहे. नवरा संकटात असताना बायकोनं नवऱ्याला संकटात टाकू नये, हे धर्मशास्त्र आहे.
बाप स्वर्गवासी, एक भाऊ अयोध्येला, एक भाऊ नंदीग्रामला आणि एक भाऊ सावलीसारखा वनवासात सोबत आहे. आणि सीता भगवंताला सांगते सोन्याचा हरिण आणून द्या. माझ्या बहिणी बसलेल्या तुमच्यासाठी सांगतो, सीता रावणाच्या बापाला सापडली नसते जर सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली नसती. ज्या ज्या वेळी स्त्रियांनी मुलींनी आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली, काहीतरी करून दाखवण्याच्या नावाखाली आपल्या बापाच्या घराची लक्ष्मण रेषा, आपल्या नवऱ्याची लक्ष्मण रेषा, आपल्या भावाची लक्ष्मण रेषा, आपल्या मुलाची लक्ष्मण रेषा, ज्या ज्या वेळेस तुम्ही कुटुंबाची मर्यादा म्हणजे लक्ष्मण रेषा, आपल्या घराची असणारी जी काही मर्यादा आहे ती मर्यादा लक्ष्मण रेषा ज्या ज्या वेळेस मुलींनी ओलांडली त्या त्यावेळेस त्यांना रावणच भेटला, राम सापडलाच नाही. रावणाने सीता पळवली पण त्या सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम राम होते. सध्या राम कुठेच दिसत नाही, रावण मात्र गल्ली बोडात हिंडताना दिसतायत. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम. गल्ली बोडात रावण हिंडताना दिसताय आता, मग राम आणायचा कुठून? भगवान सोबत आहे तोपर्यंत सीता सुरक्षित आहे. हरिण आणण्याकरता देवानं सीतेकडे पाठ केली आणि तेव्हापासून मराठीत एक म्हण तयार झाली, देव झाला पाठ मोरा, नसते विघ्न येती घरा. देवानं सीतेकडे पाठ केली आणि रावण आला. पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊन सांगतो, रावण कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग साधू एका साधूच्या वेशात रावण आहे हे समजलं पाहिजे. तुम्ही लय भावनिक आहे. आमच्या जळगावला काल कथा आटोपली, 13 लाख लोक होते म्हणे. 13 लाख सोपे वर्मा आम्हा सांगितले संतांनी सोपं करून सांगितलं आम्हाला. महादेवाचं मंदिर आहे, प्रदीप मिश्रांनी किती सोपं करून सांगितलं, सब समस्याओं का हल एक लोटा. इतकं सोपं आहे, कॅन्सर बी जातो त्याने. एवढे सोपे उपाय त्यांनी सांगितले. खरं आहे ते, मान्य आहे. पण महादेवाच्या मंदिरात पाणी टाकायला गेले, लोटाभर जेल चढवलं, तिकून येताना दुसऱ्याचा भुईमुग उपटून आणला. मरेपर्यंत पाणी टाकलं तरी देव पावत नाही बरं. घरचा महादेव उपवासी ठेवायचा आणि महादेवाच्या मंदिरात पूजा करायची हे शास्त्राला मान्य नाही. तो का म्हणे, कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. मला सांगा, जर खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? ओळखता नाही आला. साधूची पूर्वी भाषा आहे. साधू कुणाला म्हणतात? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं और जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं साधू. सा प्लस धू इज इक्वल टू साधू. ज्याने 6 धुतले, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, ज्याने षडविकार धुवून टाकले त्याला साधू म्हणतात. विठ्ठल रावणाला सीतेला घेऊन गेला, देव झाला पाठमोरा, नसती विघ्न येती घरा. सीतेला दुःखात पडावं लागलं. कारण काय? तेने विना जीवा सुख नये. देव सोबत आहे, सुखी आहे. देव गेला, जीवनातलं सुख नष्ट झालं. बरं, मग तुम्ही सांगता तेने विना जीवा सुख नाही, मग त्याच्या वाचून जे बाकीचे आहेत ते कसे आहेत? दुसऱ्याच्या. हे रती माई के दुखाती जनीती, 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 हो हे रती माई के दुखाती जनीती, हे रती माई के दुखाती जनीती, हे रती माई
येरती माई के दुःखाची जनती नाही आदियाची अवसाने नाही आदियाची अवसाने येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती. महाराज म्हणतात त्याच्या वाचून येर म्हणजे बाकीचे येरती माये के दुःखाची जनती, दुःखाला जन्माला घालणारे मायेपासून जे आहेत ते नाही आदि अंती अवसान. जन्माला येतं नाही सुख नाही, नवमास कष्टला असे दाव्याने प्रसूत झाली, बाहेर येता कर्मजाळ मान तुझी अडकली. गर्भवासीची यातना काय सांगू नारायण, बरेच प्रमाण त्या ठिकाणी आहेत. मरतानाही त्या ठिकाणी सुख नाही, नाही आदि अंती अवसान. इथे रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचा उशीर आहे. पेटवणारे तयारच आहे, फक्त पेटवा सांगायचा उशीर आहे. बालकवींचं एक फार गोड वाक्य आहे, जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय, जनपळभर म्हणतील हाय हाय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. अहो रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. आपण भ्रांती ते की मी गेल्यावरती घराचं कसं होईल. बरेच लोक म्हणतात महाराज मी गेल्यावर घरातल्यांचं कसं होईल. त्याला म्हणा तू मर म्हणजे घरचे तेल लावून चपात्या खातील. कोणत्या भ्रांती तेव्हा आपण. महाराज 350 वर्ष अगोदर सांगून गेले शेजीची कामिना दूर राही. ऐकती नाही लोक. बऱ्याच लोकांना असा भ्रम आहे ती समाजात लय जीव आहे, येडा येतो. आला कोरोना, महाराजांनी प्रमाण 350 वर्ष अगोदर दिलं. कोरोना ते सिद्ध करायलाच आला होता. आमच्या शेजारचं जोडपं इतका जीव होता एकमेकामध्ये, दोघं खोकलायला लागले. दोघं मोटरसायकल डबल सीट बसले, तालुक्याच्या गावी 16 किलोमीटर गेले. 16 किलोमीटर गेल्यानंतर दोघांनी कोरोनाचे टेस्ट केले. दोघांचे रिपोर्ट आलेत. नवराला पॉझिटिव्ह, बाई आली निगेटिव्ह. नवरा पॉझिटिव्ह आल्यानंतर जी बाई 16 किलोमीटर मोटरसायकलवर डबल सीट बसून गेली होती ती 16 किलोमीटर घरी पायी आली, पण डबल सीटने बसली. शेजेचे खामिना दूर राही. अजून एक प्रमाणे हिंदीत, किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना, किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, किस धुन में बैठा है बावरे किस्मत में मस्ताना है, किस धुन में बैठा है बावरे किस्मत में. अजून एक प्रमाण आहे, बांबूची चौकट करुणी निजवले त्यास त्यावरुणी, बांधिले सबळ दोरीनी तो पुन्हा न यावा म्हणून, मग कुठले काका मामा मज हरिभक्ती करू देना. बांबूची चौकट करून निजवले त्यास त्यावरणी, बांधिले सबळ दोरीने. प्रत्येक गावात प्रेत बांधायला एक माणूस असतो स्पेशल, प्रत्येक गावात. 2-3 जण त्याला सल्लागार बसलेले असतात तिथे. प्रेताचा नुसता हात जरी बाहेर असला तरी ते बाकी सांगणार मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये दाबा. सप्त्याला वर्गणी दे ना, दाब त्याचा हात मध्ये. तो पुन्हा न यावा म्हणून. काय गंमत आहे बघा. एखादी तरुण वयामध्ये व्यक्ती गेली, नाना तर भरल्या डोळ्यानं संसार बघून गेलेत. नातू पंतू सगळ्या गोष्टी संसार मनातून गळून पडे या न्यायाने, झाकल्या घटीचा देवा या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा शेवट झाला. पण एखादी व्यक्ती तरुणपणात गेली, जाण्याचं वय नव्हतं आणि मग घरातले रडतात, हे जायचं वय होतं का. भरल्या ताटावरतून उठून गेले, आम्ही कुठे लपलो होतो, आम्ही का काचाच्या पेटीत होतो का, देवाला का आम्ही दिसलो नाही का, देवानं असं कसं केलं. परत या, तुमची आठवण करतायत सगळे लेकरं केविलवाने झाले, तुमची आठवण करताय, परत या परत या. आणि खरंच जर ती व्यक्ती 10व्याच्या दिवशी परत आली तर किती भामटापणा या जगात. सगळ्यात खोटं बोलल्या जाणारं एकच वाक्य, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. लबाड वाक्य, लबाड. या जगात कोणीच कोणासाठी जगत नाही माय बापू. येरती माये के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. मग जीवनामध्ये आधी अंती जर अवसान नाही, मग काय करायला पाहिजे. 3ऱ्या चरणात, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी
बोलिया मना पिते गोविंदाचे लाभी मना पिते गोविंदाचे लाभी मना काय करू मग महाराज? महाराज म्हणता एक सोपा उपाय, अविनाश करी आपुली आईसे. परमात्मा अविनाशी, त्याचं नाम अविनाशी, त्याच्या कथा अविनाशी. मग तुला अविनाशी व्हायचं, अविनाश करी आपुली आईसे. लावी मना पिसे गोविंदाचे. पिस लावणे म्हणजे वेळ लावणे. मावळ प्रांतातला शब्द आहे, मावळ प्रांतातला, 12 मावळ मधला. पिस लावणे, पिस भरणे, पिसासारखं करणे. तुकोबरायांची ती मावळातली भाषा. पिस भरणे, पिस लावणे म्हणजे वेळ लागणे. शुद्ध मराठीत त्याला वेळ लागणे म्हणतात. आणि तुमच्या नगर जिल्ह्यात त्याला याड लागणे म्हणतात. याड लागणे. अविनाश मन मारुत मरकट मानिनो मधुकरो 10 चंचल आहे. जगात सगळ्यात चंचल काय आहे? मन चंचल चपळ येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ. मन चंचल चपळ येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे मन चंचल चपळ येता जाता न लागे वेळ. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. माझ्या मना लागो छंद कृष्ण गोविंद. गोविंद गोविंद मन लागली या छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. अविनाश कर्या पुल्याचे लावी मना पिसे गोविंदाचे. मना सज्जना भक्ती पंथे. समर्थांनी मनाला उपदेश केला. मन विचित्र आहे माणसाचं. मन इतकं विचित्र, इतकं विचित्र, इतकं विचित्र आहे. घरचे भजे सोडून हॉटेलचे भजे पाहत. याच्या पलीकडे सांगण्यासारखं काही नाही. आता इतकं माणसाचं मन विचित्र आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या मनाला आकळण्याकरता लावी म्हणा पिसे गोविंदाचे. यरती माई के दुःखाचे जनते, नाही आदि अंती अवसान. विठोबा रखुमा हरी
बुधावं लागतं तेव्हा खाऊ घालतात तुम्ही. फुकट आहे काही, सगळं कष्टाचं आहे महाराज. आणि या लेकरांकडे बघा, हे या जन्मातलं नाही, ही मागच्या जन्माची पुण्य आहे. एवढ्या कमी वयामध्ये टाळ घेऊन उभं राहणं, यांना वाटत नसेल का जत्रेला जावं, यात्रेला जावं, मजा मारावी. आता म्हणा धन्य माता पिता. या लेकरांचे चेहरे पहा कसे असे आत्ताच उमललेल्या गुलाबासारखे वाटत आहेत, टवटवीत. ज्याने कधीच कीर्तन ऐकलं त्याचा चेहरा पहा कसा फाटेल पाचन नोट सारखा दिसतो. हा फरक आहे परमार्थाचा. धन्य जगी तोची एक. किती गोळे लेकर असं वाटतं एका जवाई करून घ्यावा. होतो का जवाई माझा? 9वी गाडी देतो बघ ते बाजूला. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ऐका, आपुला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जेव्हा सुख नाही अर्धे माहिती दुःखाजंती नाही आधी अंत्य अवसान विनाश करी आपल्या शिला म्हणा पिसे गोविंदा जयंती माहिती दुःखाजंती नाही आधी अंत्य अवसान. ठळक बातम्या संपल्या, वेळ संपलेली. उत्तरार्धामध्ये आपण जात आहोत. किती जगला त्याच्यापेक्षा कसा जगला ते फार महत्वाचं आहे. कमी जगा, चांगलं जगा. सगळ्यात कमी आयुष्य जगली माझी माय मुक्ताबाई. 17 वर्ष 7 महिने आणि 23 दिवस. नंतर भगवान ज्ञानोबाराय 22 वर्ष. त्यांच्यानंतर धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष. त्यांच्यानंतर स्वामी विवेकानंद 39 वर्ष. त्यांच्यानंतर जगद्गुरु तुकोबराय 42 वर्ष. आणि मग 50 वर्ष छत्रपती शिवराय. मोजून 50 वर्ष. आयुष्य किती? 50 वर्षाचं. कर्तृत्व किती? तावत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. या जगात चित्राची पूजा होत नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले, पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त महाराजांचीच होती. का? काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे ऊन, अशीच एक सुंदर होती बेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे कर्तृत्व आहे. धर्मवीर शंभूराजे 32व्या वर्षी जगाचा निरोप घेत आहेत. ज्ञानोबराय 22व्या वर्षी समाधीस्थ होत आहे. कार्य आटोपल्यानंतर हे महात्मे थांबत नाहीत माय बापू. नानांनी आयुष्यभर जे पुण्य केली, जे सत्कर्म केलं, जे समाजासाठी, जे समाज बांधवांसाठी जे काही हयातीभर केलं, त्या सगळ्या पुण्याईचं स्मरण आज आहे. त्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण, आणि त्यांनी तुमच्यावरती, तुमच्या संगतीमध्ये, तुमच्या सोबत काही ठिकाणी जो काही आतापर्यंत त्यांची संगती तुम्हाला लाभली, त्या प्रत्येक क्षणाची आठवण करण्याचा आजचा हा दिवस आहे. मायबाप, महाराजांनी आईसाहेबांनी वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार दिली होती. माझ्या तरुण भावांना सांगू इच्छितो, बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत. बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत. पण जिवंतपणे आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे राजे शिवछत्रपती. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीत निर्धारू श्रीमंत योगी. बोल बोलिले ते करावे, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे. परी शेवटी सर्व सोडून द्यावे आणि मरावे परी. महाराज म्हणता मरणाआधी सावध व्हावे, मरायच्या आधी सावध व्हा. अशी कीर्ती करून जा की आपल्या गुणांचा सुगंध मागे दरवळत राहावा. आपण गेल्यानंतर पुढच्या पिढीने म्हणा, महाराज आमच्या गावात जे मंदिर बांधलं ते आमच्या काकांनीच बांधलं बरं का. आपण गेल्यावर आपल्या पुढच्या पिढीने म्हणा, महाराज मंदिराला जो डोम दिला तो आमच्या काकांनीच दिला बरं का. आपण गेल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीने असं म्हणू नये, महाराज आमच्या गावात जेवढे भांडणं लागले तेवढे आमच्या बापानंच लावले बरं का. जीवनाचा सुगंध दरवळत राहावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. म्हणून महाराज म्हणतात, चंदनाच्या हात पायही चंदन, परिसा नाही
चंदन झिजल्याशिवाय तुम्ही जेव्हा देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी काही करता, आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून जेव्हा तुम्ही जगता, तेव्हाच कीर्तीचा सुगंध दरवळत राहतो माय बाबा. 1666 मध्ये पुरंदरचा तह झाला. मिर्झांवरती विश्वास ठेवून राजे दिल्लीला गेलेत. दिल्लीला गेल्यानंतर मिर्झांनी सगळी जबाबदारी त्यांच्या मुलावरती रामसिंगावर टाकली होती. महाराजांची सगळी सुरक्षित जबाबदारी, रामसिंग तुझ्यावरती आहे, मी वचन दिलेलं आहे, मी दख्खनमध्ये आहे, मी पुरंदर पुण्याजवळ आहे आणि आता महाराजांना पाठवतोय. महाराज शंभूराजांना घेऊन गेले. महाराजांचं वय होतं तेव्हा 35. दिल्लीला काहीतरी राजकारण महाराष्ट्रासाठी जोडता येतं का एवढ्यासाठी महाराज गेले होते. पण चुकामुक झाली. औरंगजेबाचा वाढदिवस होता 66वा, तर काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. गिरधरलाल मुन्शी आणि रामसिंग यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज झाला आणि महाराज उशिरा पोचले. महाराज जेव्हा पोचले तेव्हा दिवाणी खासमधला कार्यक्रम आटोपला होता. दिवाणी आममध्ये कार्यक्रम सुरू होता. महाराजांना जाणून बुजून औरंगजेबाने 50,000 मनसबदार सरदारांच्या पाठीमागे उभं केलं. महाराजांना तो अपमान सहन झाला नाही. त्यांनी विचारलं, रामसिंग हमारे सामने जो खड़ा है वो कौन है? महाराज राजा जसवंत सिंह. राम सिंह तू भी जानता है, तेरा बाप भी जानता है और तेरा बादशाह भी जानता है कि मैं मराठा रियासत का एक राजा हूं. जानबूझकर मुझे अपमानित किया जा रहा है. राम सिंहाने खाली मान घालून हाथ जोड़े. राजा जी आहिस्ता बोलिए, औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन मार दी जाती है. महाराज मंडले चाहे मेरी गर्दन कलम कर दो, चाहे मुझे आज मार दो, लेकिन मैं चुप नहीं बैठूंगा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गरजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. या मातीचा तो गुणधर्म आहे. मायबाप या मातीने स्वाभिमान शिकवला. या मातीनं या मातीसाठी मरण शिकवलं. आले किती गेले किती उडाले भरारा, या मातीचा हा गुणधर्म आहे. आऊसाहेबांनी राजांना सांगितलं कमी जगायचं पण कर्तृत्व खूप मोठं करायचं. नानासाहेबांनी जे काही केलं, आज त्यांचं कुटुंब त्यांच्या वाचून पोरकं झालेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र, त्यांच्या सुकन्या. घरातून वडील गेल्यानंतर घरामध्ये जी काही पोकळी निर्माण होते ती कधीही न भरून निघणारी पोकळी नाही बाबा. वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ, संपदा, नाटक, सिनेमे, कविता, सेमिनार, व्याख्यान या सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं आईचं. साने गुरुजी म्हणता, आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू, आई वात्सल्य सिंधू, आई तुझं बोलवू मी आता, सांग कोणत्या उपाय. सगळ्यांनी आईचं तोंड भरून कौतुक केलं, पण बापाबद्दल एक ओढ सुद्धा कोणी खर्च केली नाही. असं म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना. आई गेली की माणूस भिकारी होतो आणि बाप गेल्यावर करोडपती होतो. फार गोड गीत आहे. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातील पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हासू जरी कना वाकला. घडीभर थांब गड्या, ऐक त्याची धाप रे, लय अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लय अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. बाप शाळेमध्ये जर लेकरांना निबंध लिहायचं सांगितलं तर लेकरं माझ्या आईचं लिखता, माझा बाप लिहितच नाही. शपथ जरी घ्यायची सांगली तरी लेकरं आईची शपथ घेतात, बाप शपथ घ्यायच्या वेळेला ऐकायचं नाही का. लेकरू मनमकडे पोरांना या बाबा रामकृष्ण ठाला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडलिका वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान.
बाबांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. आज बाबांच्या हस्तेच या वास्तूचं लोकार्पण सोहळा आहे. संतचरित्र बऱ्याच लोकांनी सांगितलं, पण बाबांनी जे संतचरित्र सांगितलं, मायबापा आज पुण्य फडले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. धन्यवाद बाबाजी. लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतं मनमोकळेपणाने, आईच्या जवळ बोलतं. शक्यतो लेकरू बापाशी मनमोकळेपणाने बोलत नाही, अडचणी अडचणी बापाला सांगत नाही, काही झालं तरी बापाला सांगत नाही. का? लेकराला लहानपणापासून फक्त एकच गोष्ट सारखी आई ऐकवते, तिकडं जाऊ नको बाबा मारेल, ते खाऊ नको बाबा मारेल, ते पाहू नको बाबा मारेल, टी व्ही पाहू नको बाबा मारेल, बाबा मारेल बाबा मारेल बाबा मारेल. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला असं वाटतं की हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आलेला आहे. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर निघून जातं. जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण शहाजी महाराजांचं काय? महाराजांच्या स्वराज्याची किंमत शहाजीराजांनी चुकवली, हातापायात बेड्या पडल्या. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता सगळ्यांनी पाहिली, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ होता. जणी कंसासी कडेल माझ्या बाळाला मारेल, लपवा लपवा जग जेटे लपवा लपवा जग जेटे. माझ्या कृष्णाला, माझ्या सावड्याला, माझ्या आठव्याला वाचवा असं म्हणणारे देवकी सगळ्यांना दिसले, पण त्या कृष्णाला वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून यमुनेच्या महापुरातून लेकराला गोकुळात पोहोचवणारा बाप वसुदेव आमच्या ध्यानातच नाही. लेकरू शाळेत गेलं, शाळेतून घरी आलं, त्याचा टिफिन तुम्ही धुवायला काढला, त्या टिफिनमध्ये अर्धी चतकोर चपाती जर परत आली तर माईच्या मनात अनेक प्रकारच्या शंका येतात. याला बरं नसेल का, भाजी आवडली नसेल का, पोट भरलं नसेल का, याला त्या ठिकाणी तिखट झालं असेल का, जेवलं का नसेल, बरं वाटत नसेल, तब्येत बरी नसेल. माईच्या मनात अनेक विचार येतात. माय सांगते भाऊ तुला भाजी आवडली, दुसरी भाजी करून देते, तुला मॅगी बनवून देते, तुला अनेक प्रकारचे माय त्याला सांगते. म्हणजे लेकराच्या एका वेळेच्या डब्याची चिंता करते ती माय असते, लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची चिंता करतो तो बाप असतो. दुर्दैवानं एका वेळेच्या जेवणाची चिंता करणारी माय आमच्या लक्षात राहिली, पण आयुष्यभराच्या भाकरीची चिंता ज्याने केली तो बाप आमच्या लक्षातच राहिला नाही. आम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आमचं लक्ष कळसाकडे जातं, रावळाकडे जातं. कळसाची उंची, रावळाचं नक्षीकाम, रावळाचं कलरकाम, प्रत्येक जण त्या कळसाचं कौतुक करतात, पण मंदिराच्या पायरीच्या दगडाबद्दल कोणीच बोलत नाही. आणि याचा अर्थ असा नाही की त्या पायरीच्या दगडाला राग आला आणि त्याने बाजूला झाला. तो पायरीचा दगड कधीच बाजूला होत नाही. सुखे असो आम्ही पत्थर पायातील, मंदिर उभारणे हेच आमचं शील. त्या दगडाला माहिती आहे मी जर क्षणभर जरी या मंदिराच्या पायरीचा जागा सोडली तर हे मंदिर कोसळायला वेळ लागणार नाही. म्हणून की काय, आम्ही मंदिरात जाताना देवाच्या आधी पायरीच्या दगडाचा नमस्कार करतो की तुझ्यामुळे हे मंदिर सुरक्षित आहे, तुझ्यावरती भार या मंदिराचा आहे. जसं सबंध मंदिराचा भार त्या पायरीच्या दगडावरती असतो, तसं तुमच्या माझ्या संसाररूपी मंदिराचा समस्त भार बापरूपी पायरीच्या दगडानं खांद्यावरती तुलून धरलेला आहे. आणि ते आमच्या कधी लक्षातच आलं नाही. मुलगी जन्माला आली, घरात सगळ्यांचे चेहरे पडलेत. तुम्ही जन्माला आले, आईचा चेहरा पडला, फक्त एकच माणूस खुश होता आणि तो आहे तुमचा बाप. तुमचं लग्न ठरल्यापासून तर तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकरी कमी होते तो आहे बाप. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडते तो आहे बाप. लग्नाच्या मंडपात मुलीला निरोप देताना बाप, मंडपाच्या कुठल्या तरी बांबूला लहान लेकरासारखा रडताना जो बाप कधीच झुकला नाही, जो बाप कधी खचला नाही, ज्या बापाने कधी पदर पसरला नाही, तो बाप पोरीच्या सासूच्या समोर निरोप देताना पदर पसरून उभा राहिला. विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्या हो आम्हाला, लेक समजुनी तिलाओ आपुली, माया पांगर गाला, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला, लेक समजुनी तिलाओ आपुली, माया पांगर गाला, बाई माया पांगर गाला.
आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. आईचं प्रेम सांगण्याची गरज नाही, बापाचं प्रेम सांगावं लागतं, ते अव्यक्त प्रेम आहे. या कुटुंबाने, या तिघं भावंडाने, त्यांच्या भगिनींनी जे काही जीवनात बापाला बाप, वडील, तात, तीर्थस्वरूप, तीर्थरूप, आधारवळ अनेक उपमा देण्यात आल्या. या भावंडांचा आधारवळ कोसळलेला आहे. नानासाहेबांच्या जाण्याने या कुटुंबावरती जो काही आघात झालेला आहे ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य नानांनी जे काही आयुष्यभर केलं, तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे यरती माई के दुःखाचे जनते नाही आदी अंती अवसान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली धरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय करविली तैसी केली कटकट वाकडी करण्याचे देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणे तो मग क्षमा करणे संते नवी अंगृत नवी अध्यक्ष तुमचे बोलविशेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मजन्मे तो कामणे. कैलासवासी आदोरा विठूजी गागरे नानासाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे सुपुत्र गागरे परिवार, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, इष्टमित्र, गणगोत्र सगळे सोयरे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नानांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी सगळ्याच क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत. बाबांची उपस्थिती आहे, राजकारण, समाजकारण, धर्मकारणातली बरीचशी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. नानांच्या सुपुत्रांनी त्यांच्यासाठी केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान हे नानापर्यंत पोचावं, त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय व्हावा अशी भगवान ज्ञानोबराय आदिशक्ती मुक्ताबाई यांच्याकडे मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे
तुकाराम तुकाराम